पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेले। पुण्यातल्या स्वारगेट भागातल्या हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेले। काल रात्री दिल्लीतून तो पुण्यामध्ये आला। यावेळेस त्यानं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर धक्कादायक आरोप केलेले आहेत। दरम्यान अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये त्याला निलंबित करण्यात आलं होतं। धनंजय मुंडेंसंदर्भात त्यानं धक्कादायक दावा केलेला आहे आणि त्यानंतर तो फरार होता। दरम्यान मला पकडून दाखवा असं चॅलेंज त्यानं दिलं होतं। दिल्लीहून काल तो पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या कंपनीतून निवडणूक काळामध्ये 10 लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप निलंबित पीएसआय रणजित कासलेनं केलेला आहे। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे आदेश दिल्याचे पुरावे असल्याचंही त्यानं म्हटलेलं आहे। दरम्यान ताब्यात घेण्याआधी रणजित कासलेशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पाहूयात। रणजित कासले निलंबित पीएसआय आपल्या बरोबर आहेत। कासले साहेब, तुम्ही जे आरोप केलेले आहेत, एक तर इलेक्शनचा आहे, दुसरा एन्काउंटरचा आहे, 10 लाख रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहेत, काय त्याविषयी सांगाल आणि तुम्ही त्या विषयात पुढे काय करणार आहात? सांगितलं मी की माझ्या अकाउंटला मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये आले आणि त्यानंतर मग मी सचिन पांडकरांनाही भेटलोय। आता लेखी मी सगळीकडे लेखी तक्रार करणार आहे। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती आणि तुमचं म्हणणं तशी नोंद आहे? हो, तिथल्या कंट्रोलच्या स्टेशन डायरीला आजही नोंद आहे, पण आता तिकडे चालू झालेत उद्योग म्हणून तुम्ही नोंद केली? हेच की मला काय काय विचारणा झाली, कोण कोण अधिकारी आले होते आणि माझ्यावर इनडायरेक्ट म्हणजे जी विचारणा झाली ना, बघा एन्काउंटरची काय तुम्हाला आदेश देत नाही कोण, बोगस एन्काउंटर करा म्हणून गृहमंत्र्यांनी किंवा तुमच्या एसपीनं असा आदेश काढला, असं होणार आहे का? नाही, तर ते बंद दाराआडची चर्चा असते। कॅमेरामन सुमित भोसले सर, नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।